त्यामुळे इतकी मोठी गरज आहे. बजेट किती आहे? पूर्ण भारताच्या डिफेन्सचं बजेट 5 लाख कोटी आहे. त्यापैकी 3 लाख कोटी बजेट कॅपिटल परचेसचं आहे. या 3 लाख कोटी कॅपिटल परचेसच्या बजेटमध्ये 68% बजेट हे डोमेस्टिक कंपन्यांसाठी ठेवलं आहे. आता मला सांगा, 3 लाख कोटीच्या 68% जवळजवळ 2.25 लाख कोटी. संपलं आता, नोव्हेंबर आला, 50-60 हजार कोटीच्या पण ऑर्डर नाही घेऊ शकलो आपण. 2.25 लाख कोटी अवेलेबल आहेत की जे इंडियन कंपन्यांकडून घेण्याचं बंधन करून टाकलेलं आहे. आणि आपण 8 वर्षाच्या काळात आपल्याला हे लक्षात आलं असेल की नो यू टर्न ह्या पॉलिसीवर सरकार काम करतं आहे. आणि डिफेन्सच्या बाबतीत तर नो यू टर्न. त्यामुळे आपल्याला किती मोठी संधी आहे या क्षेत्रात हे विचार करायला पाहिजे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. अमृत महोत्सव ते शताब्दी याला अमृतकाल माननीय पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या अमृतकालमध्ये कुठल्या बिझनेसला जर का आपल्याला स्कोप असेल, पुढचं युग असेल, तर हे डिफेन्स आहे, डिफेन्स प्रोडक्शन आहे. त्याच्या पुढची आणि अतिशय अभिमानाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की जवळजवळ आपण 84-85 देशांना लष्करी प्रशिक्षण देतो. कारण आपल्याकडे हिमालय काय वातावरण असतं माहिती आहे, राजस्थानातलं वाळवंट आहे काय वातावरण असतं माहिती आहे, एवढा मोठा कोस्टल एरिया आहे, कुठल्याच देशाला नाही एवढा कोस्टल एरिया आहे. हे सगळं एकाच देशामध्ये आहे. सह्याद्रीचा कडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतलेले सैनिक आहेत. ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असलेला एकमेव देश आहे. म्हणून अनेक लोकांची इच्छा आहे की भारतीय लष्कराकडून प्रशिक्षण आणि भारतीय भूमीत प्रशिक्षण घ्यायचं, कारण सगळंच इथं मिळतं ॲट ए टाइम. इतक्या दिवस चालू होतं, त्याचे पैसे पण मिळत होते सरकारला. असं काही नाही की नवीन सुरू झालं. पण मोदीजी आल्यापासून मोदीजींनी त्याला एक फक्त ॲड केलं, एक क्लॉज टाकला